नमस्कार मित्रांनो. डेटी स्टोरी चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या भाईकथेमध्ये आपण हे पाहणार आहोत की कोकणामध्ये राखणदार असतो. घराच्या जमिनीचा राखणदार असतो, शेत जमिनीचा राखणदार असतो. तिथल्या एरियाचा गावागावामध्ये राखणदार असतात. त्या गावाचं रक्षण करणारे, त्या सीमेचं रक्षण करणारे राखणदार असतात. आणि ह्या राखणदाराच्या कथा आपण बऱ्याच लोकांकडून त्यांच्या तोंडातून आपण ऐकतो, जुन्या लोकांकडून ऐकतो की राखणदार मी पाहिलाय किंवा इथून राखणदार जातो. आणि आपल्याही चॅनलवरती राखणदाराच्या 1-2 कथा आहेत. असे बरेच हॉरर जे चॅनल आहेत त्याच्यावरती देखील आपण या राखणदाराच्या कथा ऐकतो किंवा पाहतो. बरेच लोक आपल्या पॉडकास्टमध्ये देखील सांगतात. माझा एक मित्र आहे आणि त्या मित्राच्या काकांच्या फॅमिलीमध्ये, चुलत काकांच्या फॅमिलीमध्ये एक असा वेगळा आणि भीतीदायक आणि राखणदाराचं अस्तित्व सांगणारा एक त्यांच्या फॅमिलीने एक अनुभव घेतला. तो माझा मित्र आहे, चॅनलचा सबस्क्रायबर आहे आणि म्हणून त्याने ही कथा मला सांगितली आणि चॅनलवरती सांगण्यासाठी रिक्वेस्ट केली. तर ती आज आपण कथा पाहणार आहोत. तर माझा जो मित्र आहे त्याचे चुलत काका आहेत. तर त्या चुलत काकांना 2 मुलं, विजय आणि संतोष. त्याचे जे विजय आणि संतोषचे जे वडील आहेत, ते त्यांचं मूळ गावी घर होतं मातीचं. परंतु ते काही वर्षापूर्वी मग मुंबईला गेले. तिथे नोकरी वगैरे तिथे त्याने केली आणि विजय, संतोष आता मोठे झाले. कॉलेजचं वगैरे सगळं शिक्षण पूर्ण झालं आणि आता ते नोकरीच्या शोधात होते आणि नोकरी त्यांना त्यानंतर मिळाली. विजय आणि संतोषचे जे वडील आहेत, ते मुंबईमध्ये रिटायर झाल्यानंतर मग ते गावी निघून आले. कारण गावी शेती होती, जुनं घर होतं. आता सणासुदीला ते यायचे गावामध्ये. गणपतीला, होळीला, त्यानंतर गुढीपाडव्याला गावी यायचे कोकणामध्ये. त्यांचं घर कुडाळमधल्याच एका गावामध्ये होतं. तर रिटायर झाल्यानंतर हे अ, गावी आले आणि गावी मग आपल्या जो 1-1.5 एकरची जमीन होती त्यामध्ये घर होतं मातीचं. त्याची थोडीशी डागडुजी केली. अ, जमिनीमध्ये थोडी नारळ, पोपळी, आंबा, काजूची कलमं वगैरे लावली आणि संतोष आणि विजय हे मग मुंबईलाच राहिले आणि त्यांना नंतर नोकरी मिळाली आणि वडिलांनीच तेव्हाच त्यांच्या 2 खोल्या घेऊन ठेवलेल्या होत्या दोन्ही मुलांना म्हणजे संतोषला आणि विजयला. कालांतराने ह्या दोघांची लग्न झाली आणि हे दोघेही मुंबईला नोकरीला असल्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या खोलीमध्ये जी वडिलांनी घेऊन ठेवले त्या वेगवेगळ्या खोलीमध्ये राहू लागले आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. काही वर्षांनी दोघांनाही मुलं झाली. आता वडील गावी असल्यामुळे सगळे सण वार जे काही येतील, जे रीतिरिवाज आहे कोकणामध्ये, ते सगळं ते आपल्या परीने पाहत होते. परंतु मुलांना ते सांगायचे, की तुम्ही गावी या. हे गावच्या ज्या चालीरीती आहे, इथली इथली जे सगळ्या ज्या गोष्टी करायला लागतात गावात, त्या सगळ्या येऊन तुम्ही शिका. म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतील. आम्ही काय आज आहोत, उद्या नाही. आता ह्या आई-वडिलांचं थोडंसं वय झालं होतं. त्यामुळे हे दोघेही मुंबईत राहिल्यामुळे संतोष आणि विजय यांना थोडी गावाची ओढ तशी फार कमी होती. गावात कसं राहायचं, नातेसंबंध कसे टिकवायचे, समाजामध्ये कसं राहायचं, सणवार कसे साजरे करायचे याची त्यांना काही कल्पना होती. जोपर्यंत आई-वडील आहेत तोपर्यंत ते सगळं बघतायत. त्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी करण्यासाठी म्हणून वेळही नव्हता आणि तेवढी आवडही नव्हती. लग्न झाली, यांना मुलं झाली. हे काय गावी यायला तयार नव्हते. जबरदस्तीने कधीतरी चतुर्थीत वगैरे सिनेमामध्ये यायचे. परंतु 1-2 दिवसासाठी पुन्हा निघून जायचे नंतर. आता आई-वडील फारच थकले. आता त्यांच्याकडून काही गोष्टी होत नव्हत्या गावामध्ये. जे काही सणवार करायचे किंवा जे काही कामं असतात गावची, घराची डागडुजी असते, शेतजमीन असेल, बागायत असेल, ते सगळं त्यांच्याकडनं आता होत नव्हतं. आणि म्हणून दोन्ही मुलांनी त्यांना मुंबईला घेऊन ते गेले. आणि आता मुंबईला घेऊन गेल्यानंतर पहिला विषय आला, की गणपतीमध्ये गणेश चतुर्थीसाठी गावी गेलं पाहिजे. तिथे गणपतीचं पूजन घरी जाऊन केलं पाहिजे. त्या अगोदर साफ-सफाई केली पाहिजे. आता याच्यातून आता गावी कोणी जायचं याच्यावरून दोघांच्या फॅमिलीमध्ये मतभेद होऊ लागले संतोष आणि विजयच्या. संतोष म्हणायचा, "यावर्षी तू जा, पुढच्या वर्षी मी जा." असं करत-करत आता दोघांमध्ये मतभेद चालू झाले. आता 2 वर्ष याच्यामध्ये गेली आणि कसं तरी येऊन सणवार साजरे केले आणि 2 वर्षांनी आई आणि वडिलांचा दोघांचाही मृत्यू झाला. आणि
आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र या दोघांनी आता ठरवलं, की आता गावी जाऊन हे सणवार किंवा जे काही गणेश चतुर्थी आहे, होळी आहे, शिमगा आहे, त्याच्यानंतर गुढीपाडवा हे सण साजरे करणार कसे? आपल्याला सुट्टी मिळत नाही. त्या दोघांच्या बायकांना तशी गावाची आवड नव्हती आणि त्यामुळे हे आता करणार कोण? या दोघांनी ठरवलं, की गावचा जो गणपती आहे ना, तो आपण घरी पूजन करू, मुंबई खोलीवरती. दीड दिवस गणपती करून नंतर आपण त्याचं विसर्जन करू. तसं ह्यांनी तो गणपती गावातून मुंबईला आणला. मुंबईला त्याचं पूजन करायला सुरुवात केलं. परंतु ह्या गोष्टी काही योग्य नव्हत्या. गावचं घर आहे, गावच्या घराचं अ, अ, जिथे काही देव असतात आपल्या पूर्वजांचे काही नारळ वगैरे असतात ठेवलेले त्यांचं पूजन झालं पाहिजे. गावच्या घरमटीमध्ये म्हणजे गावच्या ज्या छपराच्या चौकामध्ये त्या सगळ्या गोष्टींचं, त्या मूर्तींचं, पूर्वजांचे जे काही नारळ असतात त्यांचं पूजन झालं पाहिजे. परंतु ह्या सगळ्यांनी हे सगळं उलटं केलं, की गणपतीच मुंबईला त्यांनी पूजायला सुरुवात केली. आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र त्यांच्या जीवनात थोडेसे आजारपणं किंवा वेळ प्रसंग जे प्रसंग म्हणतो आपण वाईट प्रसंग हे त्यांच्यावरती येण्यास सुरुवात झाली. परंतु हे सगळे सुशिक्षित असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे होत्या त्याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता. आता ह्यांचं जीवन अगदी व्यवस्थित चाललं होतं. गावाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. आई-वडिलांनी केलेला सगळा तो संसार उघड्यावर पडल्यासारखा झाला होता. काही वर्षांनी मात्र ह्यांनी असा निर्णय घेतला, की गावची प्रॉपर्टी आहे ती करायची काय आपल्याला? तिकडे आपण काही जाणार नाही. तिकडे आपल्याला राहायचं नाही, नवीन घर बांधायचं नाही आणि गावामध्ये आपल्याला काय राहायचं नाही. आपण आपलं जीवन इकडे शहरामध्ये व्यवस्थित चाललंय. आता ते गावची जमीन, घर पाहिजे कशाला? ते विकून टाकू. दोघा भावांनी, त्यांच्या बायकांनी तो निर्णय घेतला, की गावातली सगळी जमीन घरासहित विकून टाकायची आणि जो काही पैसा येईल तिथून अजून एक-एक खोली घ्यायची मुंबईमध्ये. एक-एक रूम घ्यायचा असं त्याने ठरवलं आणि मग ते गिराईक शोधायला त्यांनी सुरुवात केली. 1.5 एकर जमीन होती त्याच्यामध्ये चिरेबंदी घर होतं. ती सगळी झाडं लावलेली होती. आता बऱ्याच एजंटांना त्यांनी सांगितलं, की अशी-अशी जमीन द्यायची आहे, एक 50-60 लाखाला. तर कोण गिराईक असेल तर सांगा म्हणून. आता कोकणामध्ये जर घर घ्यायचं असेल ना मित्रांनो, तर सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाते. ती जमीन कशी आहे? त्या जमिनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना? त्या जमिनीमध्ये एखाद्या देवचराची पायवाट नाही आहे ना? राखणदाराची पायवाट नाही आहे ना? ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्याशिवाय कोकणातील जो कोण माणूस असेल आणि त्याला जमीन घ्यायची असेल, तर तो जमीन घेत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर क्लिअर असतील, तरच कोकणामधला जो इथला स्थानिक अ, कोकणी माणूस आहे, तो जमीन घेतो. आता आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये एक भलं मोठं झाड होतं पिंपळाचं आणि त्या पिंपळाच्या झाडावरती किंवा त्या पिंपळाच्या आजूबाजूला राखणदार राहतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या. संतोष आणि विजयला देखील ह्याची कल्पना होती. परंतु त्यांना वाटलं होतं, की ह्या सगळ्या गोष्टी काय आत्ताच्या जमान्यामध्ये कोण काय लक्षात घेणार नाही. आपली जमीन कशीतरी अ, जे आपण जो भाव ठेवलाय त्याप्रमाणे विकली जाईल आणि आपल्याला 4 पैसे मिळतील. परंतु आजूबाजूचे जेव्हा लोक यायचे ना, तेव्हा ते आजूबाजूला चौकशी करायचे म्हणजे गिराईकं यायची तेव्हा, की असं-असं ह्या जमिनीमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना. तर आजूबाजूचे शेजारी सांगायचे, की ते त्यांच्या जमिनीमध्ये एक पिंपळाचं झाड आहे आणि जुनी पुराणी लोकं सांगतात, की ते राखणदार आहे आणि तो राखणदार या त्यांच्या जी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये कधीतरी फिरताना वगैरे दिसतो. असं जुनी लोकं सांगतात, जुनी लोकं पाहिल्याचं देखील सांगतायत. अशा दंतकथा आम्ही ऐकलेल्या आहेत म्हणून. तर बरीचशी गिराईकं ह्या सगळ्या कारणामुळे मागे जायची. तर म्हणायची की राखणदाराचं जर तिथे स्थळ असेल किंवा स्थान असेल त्या पिंपळाच्या झाडावरती, तर त्याची पाळणूक झाली पाहिजे. त्याचे काही रीतिरिवाज असतात ना, ते सगळे पाळले पाहिजे. तरच ती जमीन यशाला येणार. नाहीतर तो उलटा त्रास होईल त्या राखणदाराचा. कारण तो राखणदार असा असतो, की बरा तर बरा, नाहीतर आपण जर वाकड्यात गेलो, तर मग त्याचा त्रास आपल्याला दुप्पट भोगावा लागतो त्या राखणदाराकडून. म्हणून बरीचशी गिराईकं पाठी गेली. वर्षभर हे चाललं होतं. गिराईकं यायची, चौकशी केल्यानंतर मग मागे फिरून जायची. जमीन घ्यायची नाही. आता वर्षानंतर त्या एजंटनं एक गिराईक आणलं गुजरातमध्ये म्हणजे परराज्यातील एक गिराईक आणलं आणि ते मुंबईला संतोषला आणि विजयला भेटायला गेले, की तुमची अशी-अशी जमीन द्यायची. तो एजंट देखील त्यांच्या सोबत होता. आता तो म्हणत होता, की मला जमीन घ्यायची आहे, परंतु मी कोकणात जाऊन आपण सगळेजण पाहू. माझी फोर व्हीलर आहे. त्या फोर व्हीलरने आपण एकत्र जाऊ. एजंट, तुम्ही दोघे भाऊ आणि मी, माझी बायको आणि तिथे जाऊन जमीन पाहूया आणि नंतर आम्हाला जमीन पसंत पडली,
तर मग आपण ती जमीन खरेदी करू म्हणून. तर ह्या दोघांनीही शनिवार, रविवार 2 दिवस सुट्टी काढली आणि ही सगळी जण कोकणामधील त्यांच्या कुडामधल्या गावात आली. विजयने आणि संतोषने ती जमीन दाखवली. त्या गुजराती माणसाला ती जमीन फार आवडली. अ, तिथे रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या बाजूलाच ती जमीन होती आणि पाठीमागे असा तो 1.5 एकरचा एरिया, त्याच्यात लावलेली ती झाडं, ते घर वगैरे ते त्यांना सगळं आवडलं. आजूबाजूचा परिसर, बाजूने वाहणारी नदी, मोठमोठी झाडं त्या अ, जमिनीमध्ये होती. ते सगळं ते वातावरण तिथलं आणि कोकणातील माणूस मन मिळावं, त्यामुळे ह्या ठिकाणी आपण जमीन घेतली तर आपल्याला चांगलं होईल. आपलं हे घर तोडून दुसरं घर बांधता येईल, एखादा छोटासा बंगला बांधता येईल, असं त्या गुजराती माणसाचं मत होतं. तो म्हणाला, की "ठीक आहे, ही मी तुमची जमीन घेतो. तुम्ही जे कागदपत्र आहेत ते सगळ्या तयारीला लागा" म्हणून. पुढच्या 15 दिवसामध्ये त्या जमिनीचा व्यवहार झाला. त्या गुजराती माणसाने संतोष आणि विजयची ती जमीन खरेदी केली. आता जमीन खरेदी केल्यानंतर त्या मूळ घरामध्ये यांचे सगळे देव होते, पूर्वजांचे नारळ होते, काही यांच्या मूर्त्या होत्या, गणपतीचं सामान होतं, माती होती किंवा तो चौरंग, तो गणपतीचा पाट, बाकी सगळं सामान होतं. ते त्यांनी सांगितलं, की "तुम्ही हे सगळं खाली करा. तुमची हे घर खाली करा. म्हणजे इथे आम्ही काय आमच्या परीने डागडुजी करायची ते आम्ही करू. हे सगळं तुम्ही सामान घेऊन जा." आता ते देव त्यांनी तसेच एका बॉक्समध्ये भरून ते जे काही सामान होतं ते सगळं मुंबईला घेऊन गेले आणि मुंबईला त्यांचं पूजन वगैरे ते चालू केलं. अक्षरशः आजूबाजूच्या लोकांना खूप वाईट वाटलं, कारण विजयच्या, संतोषच्या वडिलांनी अतिशय कष्टानं ती जमीन खरेदी केली होती. तिथे राब-राब राबून ते सगळं वैभव उभं केलं होतं. घर बांधलं होतं आणि आजूबाजूच्या लोकांना खूप वाटलं, की ह्यांच्या मुलांनी हे सगळं विकून हे सगळं मुंबईला निघून गेले. आई-वडिलांच्या ज्या इच्छा, आकांक्षा होत्या त्या सगळ्या त्या घरामध्येच राहिल्या. आणि ते मुलं ती पूर्ण करू शकले नाही. त्या आई-वडिलांचं मत होतं, की ही आपली जी घरमटी आहे किंवा आपलं हे घर आहे तिथे देवाचं जे स्थान आहे, इथलं जे राखणदाराचं जे स्थान आहे, तिथे त्याची पूजा-अर्चा व्हावी. अ, त्याची जे काही चालीरीती आहे त्याप्रमाणे सगळं व्हावं. गावचा गणपती इथे पूजला जावा, हे सगळं त्याच्या मनामध्ये होतं. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर ह्या दोघा मुलांनीही त्याच्या विरुद्ध सगळं केलं. ती जमीन विकली आणि पैसे घेऊन मोकळे झाले. तो गुजराती माणूस त्या घरामध्ये आला, त्या जमिनीमध्ये आला. त्याने कंपाऊंड वगैरे केलं. घराची थोडीफार डागडुजी केली आणि तो कधीतरी असा येऊन राहायचा आणि मग निघून जायचा. आता काय झालं, कोकणामध्ये अशी एक पद्धत आहे, की मे महिन्यामध्ये राखणदाराला एक भक्ष्य दिला जातो. नारळ, कोंबडा असेल किंवा आंब्याची पानं, हळदी-कुंकू वाहून, बत्ती लावून, अगरबत्ती लावून राखणदाराला दरवर्षी त्याची राखण दिली जाते. तो भक्ष्य दिला जातो आणि त्याला सांगितलं की जातं, की आमचं ह्या शेतीचं किंवा आमच्या ह्या घराचं, आमच्या ह्या बागायतीचं सगळ्याचं रक्षण कर. ह्याच्यावरती कसलीही संकट यायला देऊ नको. असं ते भक्ष्य देऊन तिथे गाऱ्हाणं केलं जातं आणि तो भक्ष्य मग शिजवून त्याचा एक प्रसाद आहे तो, जी राखणदाराला जी जागा असते, तिथे नेऊन तो केळीच्या पाण्यात नेऊन तो प्रसाद ठेवून पाणी सोडून मग त्याला गाऱ्हाणं करून मग आपण प्रसाद घरी खाऊ शकतो. अशी प्रथा आहे प्रत्येकाच्या घरात आहे, जी आजही आपण सगळे पाळतो. म्हणजे मी देखील आमच्या वडिलांच्या पश्चामध्ये आमच्या जमिनीमध्ये जे काही राखणदाराचं जे देणं असतं, ते देणं आम्ही दरवर्षी मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या आत देतो आणि अ, त्याच्याकडे मागणं करत असतो, की आमच्या ह्या सगळ्या इथल्या ह्या प्रॉपर्टीचं रक्षण कर म्हणून. आता मे महिना आला आणि मे महिन्यामध्ये तो गुजराती माणूस त्याने काय हे सगळ्या गोष्टीचं त्याचं काही देणं-घेणं नव्हतं. इथला राखणदार, त्याचा तो रीतिरिवाज आहे, त्याला भक्ष्य दिला पाहिजे, त्याला गाऱ्हाणं केलं पाहिजे, हे त्याला काही माहीत नव्हतं. या दोघा भावांनी देखील त्याला गुजराती माणसाला सांगणार कसे, ते राखणदाराचं स्थान आहे, त्याला असं-असं केलं पाहिजे. नाहीतर तो घेणारच नव्हता ती जमीन. म्हणून ह्याने देखील त्याला सांगितलं नाही, की असं-असं तुम्हाला करावं लागेल. मे महिना जसा आला ना मित्रांनो, तशी ह्या संतोष आणि विजयला मुंबईला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होऊ लागली. एक असा धिप्पाड माणूस, डोक्याला फेटा बांधलेला, भरदार अशी मिशी, कानामध्ये असे जाड असे रिंग आणि लाल भडक डोळे, रुंद चेहरा, नेसलेलं धोतर, खांद्यावरती घोंगडी आणि हातात काठी, त्याला एक घुंगरू आणि हातामध्ये कंदील, असा माणूस त्यांच्या स्वप्नामध्ये येऊ लागला दोघांच्याही. आता संतोषने विजयला सांगितलं, की असा-असा कोणतरी माणूस रात्री झोपल्यानंतर सतत न चुकता दररोज स्वप्नामध्ये येतो
आणि तो असा चालताना दिसतोय आणि ते सगळं गावचं घर, तिथली जमीन, तो सगळा एरिया ते त्या ठिकाणी दिसायला लागतो. आता विजय सांगतोय संतोषला, संतोष सांगतोय विजयला, की माझ्या पण असं स्वप्नामध्ये किंवा मला असा भास होतोय तो माणूस असा कंदील घेऊन काठी टेकत-टेकत आपल्या त्या सगळ्या बागायतीमध्ये आपल्या घराच्या आजूबाजूने चालतोय. आता ह्या दोघांनाही काही कळेना, की नक्की हा काय प्रकार होतोय? काय प्रकार होतोय? ह्यानी त्या गोष्टी थोड्याशा हलक्यामध्ये घेतल्या. इकडे तो गुजराती माणूस राहायला आला गावी ना, तर तो एक 15-20 दिवसासाठी मे महिन्यामध्ये इथली मजा घेण्यासाठी कोकणामध्ये आंबे, गरे, जांभळं इथली जी मजा घेण्यासाठी म्हणतो 15-20 दिवस तिथे फॅमिलीसहित राहण्यासाठी आला. आता आजूबाजूच्या लोकांशी देखील त्याने चांगले संबंध ठेवले. कारण तो तो देखील मनमिळावू स्वभावाचा माणूस होता. जरी परराज्यातील असला तरी आजूबाजूच्या शेजाऱ्यांशी त्यांनी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. आता तो माणूस, जो गुजराती माणूस आहे ना, तो देखील रात्री झोपल्यानंतर घरामध्ये त्याला देखील असा भास होत होता, की घराच्या आजूबाजूने कोणीतरी फिरतंय. म्हणजे काठी, जो दांडा आहे तो टेकल्यानंतर जसा आवाज होतो त्या घुंगराचा, तसा तो खळ, खळ असा आवाज व्हायचा आणि कोणतरी ते चामड्याचं चप्पल असतं ना वाजणारं चर्र, चर्र असा आवाज होतोय. तसं चप्पल घातलेला माणूस कोणतरी घराभोवती फिरतोय असा त्यांना भास व्हायचा आणि नक्की त्यांना वाटायचं, की 100% कोणतरी घराच्या आजूबाजूला फिरतंय. आता हे परराज्यातली माणसं बाहेर येऊन बघणार कसं? तसं कोकणामध्ये बरेचसे अनुभव त्यांनी ऐकले होते अनेक लोकांकडून. त्यामुळे बाहेर येणार कसं? पाहणार कसं? परंतु हे प्रकार 2-4 दिवस सतत हा प्रकार झाल्यानंतर त्या गुजराती माणसाने एका दिवशी शेजाऱ्याकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचे जे काही झाले ते सगळं सांगितले, की असं-असं होतं रात्री कोणतरी माणूस फिरतोय. आता शेजाऱ्यांनी त्यांना काहीच सांगितलं नाही. कारण काय, परत विजय आणि संतोष म्हणणार, की "आम्ही इथे जमीन विकल्या त्या माणसाला तुम्ही अशा-अशा गोष्टी सांगताय, नको तर." उगाच त्यांच्यात वाद होतील म्हणून त्या शेजाऱ्यांनी देखील काही नाही सांगितलं. ते म्हणतात, की "काही नाही तुम्हाला असा काहीतरी भास होत असेल, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका म्हणून. तुम्ही आलाय ते इथे 15-20 दिवस व्यवस्थित राहा, काही नाही म्हणून." परंतु रात्री मात्र त्या गुजराती माणसाच्या सोबत असंच व्हायला लागलं, की कोणतरी फिरतोय आजूबाजूला असा सतत भास व्हायचा. एके दिवशी तर रात्री 1 वाजताच्या दरम्याने जो कोणी माणूस होता, तो अक्षरशः अंगणात आला. अंगणात येऊन त्याने जोरदार अशी काठी आहे, आपटली तसे त्याचे घुंगरू वाजले आणि ह्या सगळ्यांना जाग आली. जाग आली पण बाहेर येऊन पाहण्याची डेअरिंग मात्र नव्हती. दरवाजा कसा उघडायचा किंवा खिडकी उघडून बाहेर पाहायचं कसं? ते दृश्य आपल्याला पाहावलं गेलं नाही तर किंवा कोण असेल ह्या गोष्टीने त्यांनी दरवाजा उघडला नाही. पण सगळी फॅमिलीची माणसं अक्षरशः अंथरुणावरती उठून बसली. लाईट वगैरे काही लावली नाही. तर तो माणूस 2-3 वेळा त्याने अंगणामध्ये काठी आपटली आणि तो पुन्हा निघून गेला. आता तो निघून जाताना ना, त्याची चाहूल वाटत होती. तर पावलांचा आवाज हळू येणारा कमी होत गेला. त्या घुंगरांचा आवाज कमी होत गेला आणि नंतर तो बंद झाला. त्यांनी आता सुटकेचा निश्वास सोडला, की कोण जो काही माणूस होता किंवा जी कोणी शक्ती होती ती निघून गेली. आता संतोषला आणि विजयला देखील हेच सगळं होत होतं. तो माणूस त्यांच्या स्वप्नामध्ये येऊ लागला. तो रागारागाने त्यांच्याकडे पाहू लागला आणि अक्राळ-विक्राळ असं स्वरूप त्याचं त्यांच्या त्या सगळ्या स्वप्नामध्ये येऊ लागलं. आता ह्यांना राहावेना. कोणाकडे तरी ह्या गोष्टींची चौकशी केली पाहिजे. कारण डोळा लागला, की हा तो माणूस जो जो माणूस म्हणजे तो राखणदारच होता त्यांच्या त्या सगळ्या जमिनीमध्ये असलेला. तिचे जे स्थान होतं ना, त्याचा भक्ष्य यावेळी मे महिन्यामध्ये न दिला गेल्यामुळे तो क्रोधित झाला होता. आणि आता तो रीतिरिवाज पाळणार होता तरी कोणी? आणि जमीन विकून मोकळे झाले होते त्या गुजराती माणसाला. आणि त्या गुजराती माणसाला हे माहीत नव्हतं, की असं काहीतरी करायचंय. त्यामुळे ह्या गोष्टीचा त्रास या दोन्ही माणसांना होता. इकडे दोन्ही भावांना होत होता, तिकडे त्या गुजराती माणसाला होत होता. आता हा त्रास संतोषला, विजयला अनावर झाला. ते बोलले, की गावातल्या कोणाकडे तरी एखाद्या माणसाकडे आपण ह्या गोष्टीची विचारणा केली पाहिजे. असं-असं होते ते नक्की कशामुळे होते. गावात एक 65-70 वर्षाचा वयोवृद्ध माणूस होता. तर त्याचं नाव होतं दाजी. संतोषने, विजयने एक दिवशी दाजींना गावामध्ये कॉल केला आणि त्यांना सांगितलं, की "दाजी अ, जमीन विकून आता 7-8 महिने झाले आणि मे महिन्यामध्ये असं-असं आमच्या बाबतीमध्ये होतं. एक भला मोठा उंच माणूस, अक्षरशः 11-विकरा रूप त्याचं दिसतंय आणि तो घराचा एरिया आहे ना, तो सगळा आम्हाला दिसतोय. आमचं घर, घरामागचा तो एरिया त्या त्या सगळ्या त्या एरियामध्ये तो फिरताना आम्हाला दिसतोय म्हणून."
दाजींनी त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि नंतर सांगितलं, "अरे मुलांनो, तुमचं जे गावचं घर आहे, तिथली जी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या तिकडे इथल्या राखणदाराचं स्थान आहे आणि त्या राखणदाराचं स्थान आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे. तुमचे आई-वडील जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत त्याचा जो लागभाग आहे म्हणजे त्याचं जे देणं आहे, नारळ, कोंबडा हे सगळं त्याला दरवर्षी दिलं जात होतं. आता तुम्ही जमीन त्या गुजराती माणसाला विकली आणि त्याचं ते देणं बंद झालं. आता मे महिना संपत आलाय. जून महिना लागेल किंवा आता मिरग लागेल. मिरगाच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपण कोकणातली सगळी माणसं करतो. तर हे सगळं तुमच्याकडून राहून गेलंय त्यामुळे तो तुम्हाला त्रास देतोय. आता ह्यांच्या डोक्यामध्ये त्यांना ह्या गोष्टीची कल्पना होती, पण आता सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. दाजींनी त्यांना सांगितलं, "तुम्हाला इथे यावं लागेल. त्याचा जो काही लाभ आहे, त्याचं देणं तुम्हाला द्यावं लागेल. नाहीतर तो तुम्हाला आणि त्या गुजराती माणसाला ज्याला तुम्ही जमीन विकली आहे, त्या दोघांनाही तो सोडणार नाही राखणदार. तेव्हा तुम्ही बघा काय करायचं ते." तर ह्या दोघांना ह्या गोष्टी पटल्या आणि मग काही दिवसांनी एक 4-5 दिवसांनी संतोष आणि विजय गावी आले आपल्या. आणि ती गुजराती माणसं अजूनही त्याची फॅमिली गावात होती आणि गावात आल्यानंतर ह्या दोघांना अचानक इथे पाहिल्यानंतर तो गुजराती माणूस देखील आश्चर्यचकित झाले. त्याने विचारलं, तुमचं अचानक इथे येणं कसं झालंय?" ते म्हणतात, की "नाही, अ, आमचं हे जे घर आहे आणि इथली जी जमीन आहे, तिथे एक पिंपळाचं मोठं झाड आहे. तिथे राखणदाराचं स्थान आहे." आता राखणदार काय म्हणजे त्या माणसाला माहीत नव्हतं त्या गुजराती माणसाला. मग त्यांनी सांगितलं, की असं-असं या क्षेत्राचं रक्षण करणारा जो राखणदार आहे ना, जी अद्भुत शक्ती आहे, जी एक लोकांना मदत करणारी शक्ती आहे. ते लोकांना त्रास देणार नाही, तर लोकांना त्यांच्या वेळप्रसंगामध्ये मदत करणारी जी शक्ती आहे, इथल्या क्षेत्राचं रक्षण करणारी श शक्ती आहे ना, तिचं देणं आम्ही कोकणी माणूस दरवर्षी देतो आणि ते स्थान त्याचं आमच्याच जमिनीत आहे. त्यामुळे आम्हाला असा-असा त्रास होतोय. आता तो गुजराती माणूस त्यांना सांगायला लागला, की "मला देखील हा त्रास गेले 15 दिवसापासून होतोय. कोणतरी माणूस घराच्या अवती फिरतोय, याची जाणीव होते. परंतु आजपर्यंत आम्ही बाहेर येऊन तर कधी बघितलं नाही." आता त्या दिवशी शनिवार होता. आता ह्यांनी सांगितलं, की जो नारळ कोंबडा आहे तो तिथे ठेवून आपल्याला गाऱ्हाणं करावं लागेल आणि मी ही प्रथा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि ही प्रथा नंतर तुम्ही पुढे चालू ठेवा. त्यानंतर तुम्हालाही त्रास होणार नाही, त्याचा आम्हालाही त्रास होणार नाही. आता शनिवार होता. उद्या रविवारी त्याचा नारळ कोंबडा संध्याकाळी कात्रवेळेला द्यायचं ठरलं होतं. जो राखणदाराचा जो भक्ष आहे तो. शनिवारी रात्री संतोष, विजय आणि ती गुजराती माणसं त्या घरामध्ये झोपली असताना रात्री हाच प्रकार घडला. जो कोणी माणूस आहे, जो कोणी राखणदार आहे, तो सतत त्या घराच्या भोवती घिरट्या घालत होता, घिरट्या घालत होता, घिरट्या घालत होता. आज मात्र त्याने अंगणातून तो व्हरांड्यामध्ये आला आणि व्हरांड्यातून घरामध्ये येणाऱ्या मुख्य दरवाजावरती जोरदार असा प्रहार केला. जोरदार प्रहार केल्यानंतर ह्यांना सगळ्यांना जाग येली, की काय आदळलं दरवाजावरती? आणि त्यानंतर तो काठी टेकल्याचा आवाज येऊ लागला. त्याची जी घुंगरू आहे, त्या घुंगरांचा आवाज येऊ लागला आणि कोणतरी अकराळ-विक्राळ माणूस तिथे चालतोय, त्या घराच्या भोवती फिरतोय. तो फिरायचा, येऊन तिथे तो काठी आपटायचा आणि दरवाजावरती असा हाताने प्रहार करायचा. ही गोष्ट सतत चालली होती, सतत चालली होती. सगळे घाबरले. संतोष, विजय, ती गुजराती माणसाची फॅमिली. आता ह्यांनी ठरवलं, की दरवाजाच्या फटीतून किंवा खिडकीच्या फटीतून थोडासा दरवाजा उघडून आपण बघूया नक्की काय प्रकार चाललाय, नक्की कोण आहे? तो राखणदारच आहे की कोणतरी माणूस तर नाहीये ना, हे सगळं आपल्याला घाबरवण्यासाठी म्हणून करतोय. त्या गुजराती माणसाने आणि ह्या दोन्ही भावांनी खिडकीचा दरवाजा थोडासा उघडला आणि तिथून पाहिलं, तर चांदण्याच्या प्रकाशामध्ये तो राखणदार अक्षरशः त्यांच्या अंगणामध्ये उभा होता. तो रुंद चेहरा, ती काळी भरदार मिशी, लांब सडक नाक, त्याचे डोळे लाल बुंद झाले होते. फेटा बांधला होता. घोंगडी अंगावरती, धोतर नेसलंय, पायामध्ये ते चामड्याच्या चपला, एका हातामध्ये कंदील आणि एका हातामध्ये काठी होती आणि त्याला घुंगरू होता. पण तो अक्षरशः असा धिप्पाड देह अंगणामध्ये उभा होता आणि क्रोधित झाला होता. आता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर हे तिघेही घाबरले. तो गुजराती माणूस आणि दोघे विजय आणि संतोष. यांना समजेना आता काय करायचंय. या दोघांनी ठरवलं, की हाच तर आमच्या इथल्या क्षेत्राचा राखणदार आहे. ज्याचं स्थान आमच्या घराच्या शेजारी असणाऱ्या जमिनीमध्ये आहे. आमच्याच जमिनीमध्ये पिंपळाच्या झाडाकडे म्हणून. आता तो गुजराती माणूस एवढा घाबरला,
की अनेक लोकांकडनं पाहिलं होतं, की कोकणामध्ये राखणदार आहे, इथे भुतांचे अनुभव येतात, इथे देवचार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या, चॅनलवरती पाहिल्या होत्या. परंतु वाचनात होत्या, परंतु प्रत्यक्षात ह्याचं दर्शन आजपर्यंत कधी झालं नव्हतं. ह्यांच्या काळजाचं अक्षरशः पाणी झालं. हृदयाची धडधड वाढली आणि हे सगळे घामाघूम झाले. दरवाजा बंद केला आणि आतूनच विजय आणि संतोषने हात जोडून राखणदाराला रात्री 1 वाजता सांगणं केलं, की उद्या रविवार, उद्या कातर वेळेला तुझा जो काही लागभाग आहे, तुझं जे काही देणं आहे ते उद्या आम्ही देणार आहोत. त्यामुळे तू आमच्यावरती क्रोधित होऊ नको. आमच्यावरती कृपादृष्टी आजपर्यंत जशी ठेवलीस तशी ठेव. परंतु तो राखणदार अतिशय चवताळला होता, क्रोधित झाला होता आणि त्याने पुन्हा घराच्या भोवती जोरदार फिरायला सुरुवात केली, धावायला सुरुवात केली. तो धावण्याचा आवाज यांना येऊ लागला. आता मात्र तो गुजराती माणूस खूप घाबरला. त्याने ह्या सगळ्या गोष्टी कधी ऐकल्या नव्हत्या. ऐकल्या होत्या परंतु पाहिल्या नव्हत्या, अनुभवल्या नव्हत्या. आता तो खूप घाबरला, की असं देखील कोकणामध्ये राखणदाराला आणि तो राखणदाराचं जर आपण देणं दिलं नाही, तर असं देखील होतं हे त्याने अनुभवलं होतं. कशी तरी रात्र निघून गेली. त्या राखणदाराचा त्यानंतर तो फिरण्याचा जो फिरत होता तो बंद झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कातरवेळेला त्यांनी तो कोंबड्याचा भक्ष्य, नारळ वगैरे सगळं तिथे देऊन त्या राखणदाराला विनंती केली, की "ह्या क्षेत्राचं रक्षण कर. ही तुझी जी काही परंपरा आहे, रीतिरिवाज ते यापुढे असेच चालू राहतील." परंतु मित्रांनो, त्याचा राग त्या राखणदाराच्या ह्या दोघांवरती होता, विजयवरती आणि संतोषवरती. कारण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या. वडिलांनी आजपर्यंत जसा रीतिरिवाज चालू ठेवला होता, तसा त्या मुलांनी ठेवला पाहिजे होता. परंतु त्या पैशाच्या हव्यासापोटी हे सगळं इथलं विकून ते मुंबईला गेले होते. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग ते सगळं प्रसाद वगैरे रात्री दाखवून हे दुसऱ्या दिवशी मुंबईला निघून गेले. परंतु तो गुजराती माणूस खूप घाबरला होता. त्याला आता असं वाटायला लागलं, की ह्या सगळ्या जर गोष्टी मला माहीत असत्या, तर ही जमीन मी खरेदी केली नसती. आता शेजारच्या लोकांकडे देखील त्यांनी चौकशी केली. आता मात्र शेजारच्या लोकांनी सांगितलं, की आम्ही तुम्हाला त्या दिवशी सांगितलं असतं, तर काही वेगळ्या गोष्टी घडल्या असत्या. परंतु आता तुमचे जे मालक आहेत, त्यांनी ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय, की इथला जो राखणदार आहे इथल्या वाडीचा, इथल्या क्षेत्राचा, जो इथल्या सगळ्या माणसांच्या शेतीचं, सगळ्यांच्या घरांचं, गुराढोरांचं किंवा आमचं सगळ्यांचं जर रक्षण करतोय ना, त्याचं जे मुख्य स्थान आहे ते त्यांच्या जमिनीमध्ये आहे. म्हणजे तुम्ही घेतलेल्या जमिनीमध्ये पिंपळाच्या झाडाकडे आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या रीतिरिवाज तुमच्याकडून होणार नव्हते आणि म्हणून ते संतोष आणि विजयकडून करून घ्यायचे होते म्हणून हा सगळा प्रकार राखणदाराने त्यांच्या बाबतीमध्ये घडवून आणला. तर तो गुजराती माणूस त्यानंतर खूप घाबरला आणि त्याने विजयला आणि संतोषला सांगितलं, की "ही जमीन मला यापुढे नको. जो काही व्यवहार असेल ते पैसे मी तुम्हाला रिटर्न देतो. ही जमीन तुम्ही तुमची ताब्यात घ्या." कारण ह्या सगळ्या गोष्टी करायला मला जमतील, न जमतील त्यामुळे पुढे काही अनर्थ घडू नये म्हणून यासाठी ही जमीन मी तुम्हाला परत करतो. माझे जे काही पैसे असतील ते परत करा. विजयने आणि संतोषने तोपर्यंत नशीब ते पैशांची गुंतवणूक इतरत्र कुठे केली नव्हती. मग पुढच्या काही दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या देखील लक्षात आल्या आणि बऱ्याच जाणत्या मंडळींनी त्यांच्या फॅमिलीतल्या किंवा गावातल्या लोकांनी सांगितलं, की ती जमीन तुम्ही विकू नका. कारण ते स्थान जे तुमच्या जमिनीमध्ये आहे ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी पहिल्या कराव्या लागणार आहेत. आणि जर त्या झाल्या नाही तर तुम्हाला त्रास आयुष्यभर होणार आहे. तुझ्या फॅमिलीला, तुझ्या मुलांना होईल, तुझ्या पुऱ्या कुटुंबाला होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यामुळे संतोषने आणि विजयने ते पैसे त्या गुजराती माणसाला पुन्हा दिले आणि जमीन ताब्यात घेतली. तो गुजराती माणूस मात्र नाराज झाला नाही. परंतु पुढे काही आपल्या बाबतीमध्ये अनर्थ घडू नये, हे सगळे रीतिरिवाज आपल्याकडून घडतील, नाही घडतील आणि त्याचा त्रास आपल्या फॅमिलीला होऊ नये म्हणून ती जमीन त्याने परत केली. मित्रांनो आणि पुन्हा एकदा जो संतोषने आणि विजयने सगळं जे देवाचे सगळे नारळ वगैरे, मूर्त्या, गणपतीचा पाट, चौरंग सगळी नेलेलं सगळं सामान पुन्हा गावी आणलं आणि त्या वर्षीचा गणपती त्याने पुन्हा एकदा गावी पूजला आणि सगळे रीतिरिवाज त्याने पुन्हा गावामध्ये सुरू केले. होळी असेल, शिमगा असेल, गुढीपाडवा असेल, चतुर्थी, खास करून ते मे महिन्यामध्ये जो राखणदाराचा नारळ कोंबडा द्यायचा तो देखील देण्यासाठी ते दरवर्षी आता येऊ लागले आणि त्यानंतर मग त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही आरोग्यविषयक त्यांच्या समस्या होत्या, काही शारीरिक समस्या होत्या, काही आर्थिक अडचणी होत्या, त्या सगळ्या ना मित्रांनो हळू दूर झाल्या आणि त्यांचं कुटुंब सुखी आणि समाधानी झालं. तर मित्रांनो असं आहे, की कोकणामध्ये राखणदार आहेत ना, त्यांचं दरवर्षी देणं आहे. ते कोकणातला माणूस काहीही करून येऊन तो मे महिन्यात त्याचं देतो. मे महिन्याच्या कधी अलीकडे सुद्धा येऊन माणसं
तो जो रीतिरिवाज आहे तो पूर्ण करतात. तर मित्रांनो ही जी शक्ती आहे ती काही वाईट नाही. लोकांच्या वेळ प्रसंगामध्ये त्याला मदत करणारी. जर तुम्ही नुसतं हात जोडून जरी त्याला गाऱ्हाणं केलं, की अशा संकटातून मला वाचव म्हणून, तो निश्चित तुम्हाला त्या संकटातून तारून नेतो. काही ना काही मार्ग दाखवतो. आणि तुम्हाला त्यानंतर मग तुमच्या बाबतीमध्ये चांगलं घडतं. परंतु त्याचं म्हणणं एकच, त्याची आठवण मात्र तुम्ही नेहमी केली पाहिजे. कारण ही वाईट शक्ती ही भुताटकीमध्येच मोडते, परंतु तशी वाईट नाही ती. ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे. त्यामुळे लोकांचं वाईट न करता कसं भलं करता येईल यासाठी ही शक्ती काम करत असते. परंतु त्याची चालणूक जी आहे ती मात्र माणसांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून केलं पाहिजे. तर मित्रांनो असा एक भयानक अनुभव माझ्या मित्राच्या अं, चुलत काकांच्या संबंधात त्यांच्या फॅमिलीमध्ये असा घडला होता. तो त्याने मला सांगितला होता. अलीकडेच 1 महिन्यापूर्वी आमचं बोलणं झालं होतं. तो तसाच्या तसा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा अनुभव जर तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटलं. एखादा असा अनुभव तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये घडला असेल, मित्रपरिवारामध्ये घडला असेल, तुमच्या ऐकण्यात असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मित्रांनो चॅनल सर्वजण शेअर करा. म्हणजे इतरही आपल्या मित्रमंडळींना या चॅनलमधून जे काही आपण अनुभव कोकणातले शेअर करतो, इथल्या राखणदाराचे, इथल्या देवचाराचे, हे सगळे अनुभव तुम्हाला ऐकता येईल, त्याची मजा घेता येईल, त्यांचा आनंद घेता येईल, तुम्हाला तुमचं मनोरंजन देखील होईल. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.